जरा दवाखान्याला निघालो पण इकडे लाईन आहे आज पण मग आमच्या पतिदेवने काय विचारलं माहिती कर मग ते म्हणतात वातावरण काय तुम्ही बोलता काय मेकअप बोललो तुम्हाला हात का पसंत नाही आहे म्हणजे कॉफी यू लुकिंग हँडसम हियर तर आम्ही आता गाडी वॉशिंग करायला थांबलो बिकॉज टुमॉरो इज माय पुकीज बर्थडे सो हॅलो गाईज तर आता आम्ही जरा दवाखान्याला निघालोय त्याचे दात यायचे चालू झालेत म्हणजे खालचे तर आलेत पण आता पुढचे पण सुस्त आहेत तर त्याला ताप आणि जरा शीचा त्रास होतोय तर आम्ही दवाखान्यात असतोय आणि द थिंग इज की उद्या पप्पांचा बड्डे तर आमचं जरा बाहेर जायचं प्लॅन होतं पण आता ह्याला असं झालंय तर नेमकं आता माहिती नाही म्हणजे आम्ही जाणार आहे आणि रात्री निघायचं आम्हाला त्याच्यासाठी मध्यरात्री तर वी डोंट नो लेट्स सी कसं व्हॉट हॅपन्स म्हणजे याचं अजून पण कमीच नाही झालं तर आय गेस मी थांबेल असं काहीतरी आणि बाकीचं जाऊन येतील असं वाला प्लॅन बघू अजून काही ठरलेलं नाही आहे त्याचे व्हॉट हॅपन्स सो येस बघू आता काय काय होतं आम्ही दवाखान्यात चाललोय कदम डॉक्टर काय म्हणतात बघूया विचारून येऊया ते बघा कसं मऊ पडले बघाच बघायचं तो पप्पा लवकर आलेत आज ऑफिसवरून आम्ही चाललोय सो हॉस्पिटल आलोय आम्ही आत्ता पण इकडे लाईन आहे आज पण आम्हाला वाटलं जरा लवकर आलोय कमी गर्दी असेल पण स्टील खूप गर्दी आहे सो लेट्स सी कसं काय आता मला थांबायला लागेल सो आत्ता काय झालं आहे आम्हाला वेट करायला लागतं आहे तर आम्ही बाहेर आहे इथं प्ले एरिया आहे मस्त मुलं खेळतात आणि ते जरा चिडचिड करते म्हणून पप्पाकडे बसलं आहे त्याच्या माझ्याकडे होता इतका वेळ माझ्या पप्पाकडे गेला सगळ्यांना बघतोय तर इकडे नवीन नवीन खेळतात ना सो येस वी आर वेटिंग हॅलो गाईज तर आम्ही आता चेकअप करून आलो आहे काही नाही ते होतं म्हणे असं इतकं काही काळजीचं कारण नाही आहे पण मग आमच्या पतिदेवने काय विचारलं माहिती आहे का मग आम्ही आता डॉक्टर सांगतात डॉक्टर ओरडणारे माहिती असून सुद्धा मग असं विचारलं त्यांनी आम्ही जाऊ शकतो का बाळाला घेऊन एका दिवसासाठी कुठे मग डॉक्टर काय म्हणणार ऑब्व्हियसली ओरडणार ते म्हणतात वातावरण काय ते पहिले त्यांनी असं विचारलं पहिले कुठे चालले सांगली वगैरे असं म्हणजे काही महत्त्वाचं काम असेल म्हणून नाही आम्ही म्हटलं भीमाशंकर मग ते म्हणतात वातावरण काय तुम्ही बोलता काय सीधा टॉन्ट मार्के भेज द्यावा तर म्हणजे आता शेवटी माझ्यावर येते डिसिजनचं तसं गाडीतच जाणार आहे असं काही डिस्कम्फर्टचा प्रश्न नाही पण स्टील बघू त्याचं जर सुधरत असेल थोडंफार आता तापाचं काही नाही आहे पण थोडं लूज मोशनचा प्रॉब्लेम आहे अजून बघू आता कसं होतं आहे ते मॅनेज तसं अपडेट करेन मी सो येस तर आम्ही थोडंसं असं चहा कॉफी घ्यायला चाललो आहे बाहेर आलोच आहे तर पाऊस चालू आहे हिज डॅड वॉन्ट्स टू हॅव सम कॉफी आउटसाइड म्हणजे त्यांना घरी माझ्या हातची कॉफी आवडत नाही म्हणून बाहेर चालला अरे यार ऐसा नहीं है अभी बाहर आए तो कॉफी पीते हैं मैं कब बोला तुम्हारे हाथ का पसंद नहीं है मुझे कॉफी हो इट्स ऑन 2x मला माहितीच नाही अरे आय एम सो सॉरी तर म्हणजे ते कसं होतं बॅक कॅमेरा घेतला पण बॅक कॅमेराला क्वालिटी छान असते पण घेतलं की मला समजत नाही पुढे काय झालं ते तुला ऑफ करावं लागेल ते फीचर जे आपण कंट्रोल करतो ना कॅमेरा ओके लेट्स डू दॅट से हॅलो तर आम्ही आता एका कॅफेमध्ये आलोय कॉफी पेन घेण्यासाठी यू लुकिंग हँडसम हियर दोनों पे मस्त लग रहे हैं नाईस प्लेस पाऊस चालू आहे आत्ता बाहेर चेकिंग मेन्यू येते का बरोबर अनेक सर लक्ष्मी हाय आम्ही थांबलोय तर बघू आता काय घ्यायचं तसं घरी जाऊन जेवण करायचं काय हिशोबाने दिस इज बटर लाटे ना स्टिक दिया था क्या नहीं स्टिक तो मेरे इसमें है बस यार लो 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 अभी आता आमचं ॲक्च्युली आम्ही काहीतरी
चिकन टिक्का सँडविच होतं ना. हा, त्याचं चिकन काहीतरी जरा वेगळं, त्यांचं क्यूब चिकन आहे म्हणे, जरा हॉटडॉग सारखं लागलं ते. आणि आता कॉफी मागवलेली आहे, कॉफी पितोय आम्ही. त्याला बॉटल मिळालं तर तो खुश झालाय आणि तो खेळतोय. आता त्याच्या जेवणाचा वेळ झालाय त्याचं पण, तर आम्ही पटकन जाऊन आता त्याला खाऊ घालणार. काहीतरी बनवलंय मी दुपारचं, त्याला गरम करेल. मम्मी बा खेळायच्या मूड मध्ये येतो आता मस्त पैकी. जल्लू, छोटा जल्लू. तर आम्ही आता गाडी वॉशिंग करायला थांबलोय. आमचं रात्रीचं जायचं कन्फर्म झालंय. आम्ही जाणार आहे सगळेजण. रात्री म्हणजे अर्ली मॉर्निंग म्हणू शकतो. अर्ली मॉर्निंग 1:30-2 वाजता. अर्ली मॉर्निंग कसं काय असू शकतं? 1:30 वाजता कुठं 2:30ला निघायचं आपण. अहो 2:30ला निघायचं असेल तर आंघोळ करायला लागते ना उठून आधी. उठणार आहे का नाही आंघोळीला तुम्ही लवकर? किती वेळ लागतो आंघोळीला? तुम्हाला 1 तास तरी लागतोच. नाही, मग त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठायला लागणार आहे. आणि मग प्लीज इग्नोर दिस जागीस. आम्ही आता टाकणार आहे याला, आम्हाला भेटत नाहीये कचरा पेटी. कचरा पेटीमध्ये पण त्याला वेगळं टाकावं लागतं. हा, ते त्याचमुळे म्हणते मी. मग आम्ही वॉशिंगला थांबलोय मस्तपैकी. पप्पाने डिझेल फुल केलेलं आहे. पप्पा इज ऑलरेडी ऑल सेट टू गो. म्हणजे आमचं कन्फर्म आहे की नाही माहिती नाही, पण पप्पा इज ऑल सेट. ओके, बिकॉज टुमॉरो इज माय पुकीज बर्थडे. हे बघा आज नवीन शिकले. मम्मा कसं? मम्मा करून दाखव. आज नवीन करतोय तो ना, कसा वर्क करून वगैरे. हॉटेलमध्ये एक मुलगी होती, म्हणजे मुलींना बघतो तुम्ही, हे तुम्हाला आधीच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. ते बघा मस्त कसं वॉश होतंय गाडी. तर त्या मुलीला ना तो बघून स्माइल देतो. एक छानशी मुलगी होती तिकडे दिदी, मग तिला बघून स्माइल देतो हसतो. आणि ती पण म्हणजे त्यांचं दोघांचं चालू होतं, त्यांना बघून असं ती फोटो वगैरे काढत होती वगैरे वगैरे. मस्त चालतं त्याचं बाहेर गेल्यावर. आता जरा मजा येते बाहेर ते सगळं बघायला. आवाज येतच असेल तुम्हाला. दिस वॉशिंग इज सो सॅटिस्फाईंग नो? व्हॉट डू यू फील? वॉशिंग मस्त वाटतं ना बघायला असं. याला जेवण घालायचं रे मम्मा. 8 वाजले. हो